लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं मिशन विदर्भ सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी 6 लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी होते आणि त्यासाठी पदाधिकारी यायला सुरुवात झालेली आहे। परंतु कोणालाही आत मोबाईल घेऊन जाता येत नाही किंवा पर्स घेऊन जाता येत नाही। प्रत्येकाच्या नावाची लिस्ट इथल्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडे आहे आणि ते नाव असलेल्या पदाधिकाऱ्यांना आत सोडलं जात आहे। 6 लोकसभा मतदारसंघातून एकूण 600 पदाधिकारी आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। या 6 मतदारसंघामध्ये अमरावती, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या मतदारसंघाचा समावेश आपण बघू शकतो। हे दृश्य या ठिकाणी पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे, कारण की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक या ठिकाणी होत आहे। आमदार रामदास आंबेडकर आपल्या सोबत आहेत या ठिकाणी। सर, काय सांगणार, किती महत्त्वाची बैठक सांगाल की? निवडणुकीच्या नंतर, निवडणुकीच्या पहिले ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे आणि देशाचे गृहमंत्री आणि या पार्टीचे कद्दावर नेते अमित शहा या बैठकीला उपस्थित राहणार आहे। त्यामुळं 6 लोकसभांची ही क्लस्टर बैठक, वेगवेगळ्या ज्या रचना केल्या आहेत त्याची ही बैठक आहे। त्यामुळं ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल घेऊन आत जाऊ दिलं जात नाही। जे आवश्यक आहे, ज्या काही काळजी घ्यायला पाहिजे अशा सर्व काळजी या ठिकाणी घेतल्या पाहिजे। देशाचे राष्ट्रीय नेते इथे येतात आहे, त्यामुळं मला असं वाटतं की त्याची आवश्यकता नाही आहे। मिशन विदर्भ किती 10 पैकी किती जागा जिंकण्याचा विश्वास आहे? तयारीवर 10 पैकी 10 जिंकणार नक्कीच। यस, मोठा आत्मविश्वास भाजपच्या नेत्यांमध्ये आपल्याला दिसून येतो। आपण बघू शकतो या ठिकाणी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि 6ही लोकसभा मतदारसंघांमधून पदाधिकारी जे आहे ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आमदार रामदास आंबेडकर यांनी विश्वास व्यक्त केला की 10ही लोकसभा विदर्भातल्या आम्हाला जिंकायचे आहे आणि त्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अकोल्याची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।